आज आपल्या बर्थडेच्या दिवशी मम्मीने सोन्याची बाली गिफ्ट केली. तर म्हणजे सकाळ सकाळी उठलो, मस्त पूजेचं सामान घेतलं आणि डायरेक्ट गेलो आमच्या इथल्या वरद विनायकच्या गणपतीच्या मंदिरात. कारण की आपला बेस्ट फ्रेंड आहे हो, त्याला पुजलं नाही तर आपला दिवस चांगला जाणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आलो गणपतीच्या मंदिरात, अगरबत्ती वगैरे लावले, टिळा वेळा लावला. आता ही जी बाली मी तुम्हाला दाखवतो का नाही, ही 10 रुपयाची नकली बाली होती आणि मला बाली घालायचा लई शौक आहे. त्यामुळे मम्मी म्हणलेली बर्थडेला सोन्याची बाली तुला गिफ्ट करणार आणि आपल्या मम्मीने ते खरं करून दाखवले. आता ती बाली स्क्रूची असल्यामुळे मला काय घाला येत नव्हती. म्हटलं मम्मीला आता गिफ्ट केल्या तशी घालून पण दे. सोने काय सोने का. आता मी मंदिरात नाही येतोवर मम्मीने शेवळ्या पण बनवलेल्या आहेत, म्हणून पाठदेशाने शेवळ्या खाऊन घेतल्या होत्या. कारण की बाहेर पण जायचं होतं आपल्याला. आणि माझा बारका भाऊ आंघोळीला गेलेला आणि त्याच्या फोनवर एक स्नॅपला कॉल आलेला. म्हणलं आता याला सांगायला लागतंय, पण म्हणलं बर्थडेच्या दिवशी नका उगा शिव्या खाईल मम्मीच्या, म्हणून कट केला ते कॉल. भावाला म्हणलं गिफ्ट दे नाही तर मम्मीला नाव सांगेल, म्हणून कवर घेऊन आलेला बघा मला. हॅप्पी फॅमिली काय, हॅप्पी फॅमिली. घरात बर्थडे सेलिब्रेट करून आम्हाला जायचं होतं काकीच्या घरी, कारण की तिकडे पण आवत नव्हतं आम्हाला बिर्याणीचं. आणि तिथं पण गेल्यावर केक कापायचाच होता, त्यामुळे पार दिशाने गेलो बघा. आता बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून झाल्यावर मेन काम होतं ते म्हणजे बिर्याणीवर ताव मारायचा होता. म्हणून आता जरा बिर्याणी खातून नंतर तुमच्याशी बोलतो. आणि जर व्लॉग जरा जरी आवडला असला तर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो तेवढं करूनच जायला लागतंय, म्हणजे दुसरा पार्ट मी टाकतोय बर्थडेचा.